मित्रांनो, फोनपेमध्ये तुमचं जर बँक अकाउंट इनॅक्टिव्ह असेल आणि ॲक्टिवेट करण्याचा ऑप्शन जर येत असेल आणि तुमच्याच्याने होत नसेल, काही प्रॉब्लेम येत असेल, तर त्याविषयीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोनपेच्या ॲपमधून बँक अकाउंट ॲक्टिवेट कसं करायचं त्याची स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा फोनपेच्या ॲपवर यायचं आहे. अशा प्रकारे फोनपेचा ॲप ओपन केला की नंतर मग तुम्हाला चेक बॅलन्स या सेक्शनमध्ये जायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता बँक अकाउंट ॲक्टिवेट करण्याचा ऑप्शन इथं दिसतोय आणि ॲक्टिवेटवर क्लिक केल्यावर फेल टू ॲक्टिवेट असा एरर येतोय. तोच प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा त्याचविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा इथं खालीच ॲड UPI अकाउंट जे आहे त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा ॲड UPI अकाउंटच्या जागी तुम्हाला बँक अकाउंट हे जे पहिलं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची जी काही बँक आहे ते बँकेचं नाव सर्च करायचं आहे किंवा पॉप्युलर बँकेमध्ये जर नाव येत असेल तर डायरेक्टली तिथं क्लिक करून देखील तुम्ही तुमची बँक ही निवडू शकता. माझं बँक अकाउंट HDFC बँकेमध्ये आहे, त्यामुळे मी HDFC बँक निवडतो. बँकेच्या नावावर क्लिक केलं की मग अशा प्रकारे नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुमचे जे काही बँक अकाउंट आहे ते SMS माध्यमातून व्हेरीफाय केलं जाईल. त्यानंतर मग तुमची जे काही अकाउंटची डिटेल्स आहे ती फेच केली जाईल. अशा प्रकारे नवीन पेज ओपन होईल. मग इथं तुम्हाला डन करायचं आहे. त्यानंतर मग अशा प्रकारे तुमचे जे काही बँक अकाउंट आहे ते फोनपेच्या ॲपवर ॲड होऊन जाईल. इथं तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं होतं चेक बॅलन्समध्ये HDFC बँकेचं जे काही अकाउंट आहे ते ॲक्टिवेट करण्यासाठी दाखवत होतं. ॲक्टिवेटचा ऑप्शन पण येत होता, परंतु आता आपण सेम बँक अकाउंट डबल ॲड केल्यामुळे या ठिकाणी ॲक्टिवेशनचा ऑप्शन जो काय आहे तो गेलेला आहे आणि आपलं जे काही अकाउंट आहे ते पण ॲक्टिवेट झालेलं आहे. आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल, दोन सेम बँक अकाउंट ॲड झालेले आहेत, आता त्यापैकी एक बँक अकाउंट कसं काढायचं त्याची माहिती आपण थोडक्यात घेऊया. तर त्यासाठी आपल्याला फोनपे ॲपच्या होम पेजवर यायचं आहे. होम पेजवर आल्यावर इथं प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. प्रोफाईलवर क्लिक केलं की नंतर मग अशा प्रकारे पेज ओपन होईल. इथं आपल्याला मॅनेज पेमेंट्स हे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. नंतर मग अशा प्रकारे नवीन पेज ओपन होईल. इथं पण तुम्हाला खाली स्क्रोल जरासं करायचं आहे. त्यानंतर मोर ऑप्शन्समध्ये UPI बँक अकाउंट्स एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की मग अशा प्रकारे तुमच्या फोनपेच्या ॲपवर किती बँक अकाउंट ॲड आहेत ते तुमच्यासमोर येतील. या ठिकाणी बघा HDFC बँकेचे 2 डुप्लिकेट बँक अकाउंट ॲड झालेले आहेत. आपलं एक प्रायमरी बँक अकाउंट आहे आणि दुसरं एक्स्ट्रा एक बँक अकाउंट ॲड झालेलं आहे. तेच आपल्याला आता काढून टाकायचं आहे. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, हे जे आगाऊ जे अकाउंट आहे त्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल. या ठिकाणी मला HDFC बँकेचे हे दुसरं बँक अकाउंट जे आहे ते काढून टाकायचं आहे. त्यासाठी तुमचं जे काही आगाऊ बँक अकाउंट ॲड झालेलं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग त्या बँक अकाउंटची पूर्ण अकाउंट डिटेल्स तुमच्यासमोर येईल. तिथं तुम्हाला खाली जर असं डबल स्क्रोल केल्यानंतर अनलिंक बँक अकाउंट एक ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे. जेणेकरून या ऑप्शनवर क्लिक केलं की मग तुमचे जे काही आगाऊ बँक अकाउंट आहे ते तुमच्या फोनपेच्या ॲपवरून रिमूव्ह हे होऊन जाईल. इथं तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी आता अनलिंक बँक अकाउंट केलेलं आहे आणि माझं जे काही आगाऊ बँक अकाउंट होतं HDFC बँकेचं ते पण आता रिमूव्ह झालेलं आहे आणि आपला जो काही प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह झालेला आहे. तर मित्रांनो, महत्त्वाची अशी माहिती होती. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील किंवा शंका असेल तर कमेंटमध्ये मला विचारा. मी तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देईल. त्यासोबतच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.